पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत त्यांना शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केलेल्या नृत्यामुळे चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचं झालं असं की शाळेचं हे स्नेहसंमेलन बघायला एक दिग्दर्शक आलेले होते. त्यांना या मुलीचं नृत्य इतकं आवडलं की त्यांनी लगेचच तिला चित्रपटात नृत्य करण्याची ऑफर दिली. कदाचित त्यावेळी त्या दिग्दर्शकाला सुद्धा माहीत नसेल की ही काही वर्षातच ह्या मुलीच्या नावाचा बोलबाला संपूर्ण भारतात होणार आहे. इतक्या लहान वयात मिळालेल्या या संधीचं सोनं करणारी ही अभिनेत्री म्हणजे जया प्रदा. आंध्र प्रदेशमधील राजमुंदरी येथे 3 एप्रिल 1962 रोजी जया प्रदा यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव ललिथा राणी राव असं आहे. त्यांचे वडील चित्रपटांच्या निर्मिती कामात कार्यरत होते. लहानपणापासून त्यांनी गायन आणि नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनातील नृत्य बघून 1974 साली प्रदर्शित झालेल्या भूमी कोसम या तेलुगू चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. जया प्रदा यांना ही संधी मिळाल्यावर त्या काय करावं या विचारात होत्या, पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी चित्रपटात नृत्य सादर केलं. आश्चर्य म्हणजे या रोलसाठी त्यांना फक्त 10 रुपयाचं मानधन देण्यात आलं. पण त्यांच्या नृत्यामुळे तेलुगू चित्रपट जगतातील इतर चित्रपट निर्मात्यांनी जया प्रदा यांना ऑफर द्यायला सुरुवात केली. 1976 साली प्रदर्शित झालेल्या अंथुलेनी कथा, सिरी सिरी मुव्वा आणि सीता कल्याणम या चित्रपटांनी त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. प्रसिद्ध अभिनेता एम प्रभाकर रेड्डी यांनी ललिथा राणी हे नाव बदलून जया प्रदा हे नाव त्यांना दिलं. यानंतर सागरा संगमम, मेघ संदेशम, आडवी रामुडू, यमागोला, देवथा, चाणक्य चंद्रगुप्त अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. 1976 साली मनमथ लिलाई या चित्रपटातून जया प्रदा यांनी तमिळ चित्रपट जगतात प्रवेश केला. तमिळ चित्रपटांमध्ये सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या त्या पसंतीस उतरल्या. नीना इथले इनिकमुम, एझाई जाथी, केणी अशा अनेक गाजलेल्या तमिळ चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला. एन.टी. रामाराव, कृष्णा घट्टमेनेनी, शोभन बाबू, श्रीदेवी, जया सुधा, कमल हसन, रजनीकांत, चिरंजीवी, असिन, रेवथी अशा अनेक गाजलेल्या तेलुगू तमिळ कलाकारांबरोबर यांनी याच दरम्यान काम केलं. 1979 साली सरगम या चित्रपटातून जया प्रदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेलुगू आणि तमिळ चित्रपटांप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा त्यांची जादू चालली आणि बॉलिवूडमधील प्रमुख अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या. पण हिंदी येत नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना डायलॉग बोलण्यासाठी सेटवरील लोकांची मदत घ्यावी लागली. पुढील 2 वर्षात जया प्रदा हिंदी शिकल्या आणि 1981 साली प्रदर्शित झालेल्या कामचोर चित्रपटात त्या अस्खलित हिंदी बोलू लागल्या. मग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवली नाही. जया प्रदा यांनी संजोग, सूर संगम, शराबी, आखिरी रास्ता, आज का अर्जुन, तोहफा, मकसद, मवाली, सिंदूर, थानेदार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. डफली वाले डफली बजा, तोहफा तोहफा तोहफा, लाया लाया, कोयल बोली दुनिया डोली, तुझ संग प्रीत, तुमसे बडकर दुनिया में अशी त्यांची अनेक गाणी ही आपल्या रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेली आहेत. हिंदी चित्रपटात जया प्रदा यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषी कपूर, राजेश खन्ना, श्रीदेवी, माधुरी दीक्षित अशा अनेक नावाजलेल्या कलाकारांबरोबर काम केलं. जया प्रदा यांनी तेलुगू, तमिळ, हिंदी बरोबरच कन्नड, मल्याळम, बंगाली अशा जवळपास 8 भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी 4 दशकांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भाषातील जवळपास 300 चित्रपटात काम केलेलं आहे. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अजूनही त्या कार्यरत आहेत.
80 आणि 90च्या दशकात तेलुगू आणि हिंदी चित्रपटातील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जयाप्रदा यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. राजकारण आणि चित्रपट जगत अशा दोन्हीही पुरुष प्रधान क्षेत्रात त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. शाळेतच आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जयाप्रदा यांची जीवनगाथा एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी वाटते. पण आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने भारतातील वेगवेगळ्या भाषातील चित्रपट जगतात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या जयाप्रदा यांना आमचा मानाचा मुजरा. पण जयाप्रदा यांचं कोणतं काम तुम्हाला आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. आता निरोप घेतेय. नमस्कार.